नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। बातमी आणि बरंच काही मध्ये आज खरंच बरंच काही आहे, पण काही बातम्या आहेत। सिंचन घोटाळ्याबद्दल अजित पवार यांचं नाव पुन्हा एकदा वर येणार अशी चर्चा आहे। तिकडे मुख्यमंत्र्यांनी काही खास आदेश दिलेले आहेत विनायक मेटे यांच्या अपघाताच्या CID चौकशीचे। तर कायमच वेगवेगळ्या आपल्या कृतींनी किंवा विधानांनी चर्चेत असणाऱ्या उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्याला भलत्याच पद्धतीने पेढा भरवला, त्याची मोठी चर्चा आहे। हे सगळं पाहायचं आहे आणि बरंच काही सुद्धा। सगळ्यात आधी हेडलाईन्स। प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना अद्याप क्लीन चिट नाहीच। क्लीन चिट दिल्याचा अहवाल न्यायालयाकडे अद्यापही प्रलंबित। विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची CID चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश। पोलीस महासंचालकांना चौकशी करण्याचे निर्देश। खासदार उदयनराजे भोसले यांची नवी स्टाईल, कार्यकर्त्याला चक्क तोंडानं भरवला पेढा। खड्डे बुजवण्याच्या भिवंडी पॅटर्नची जगभरात चर्चा। पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात डांबर आणि खडी टाकून नव्या जागतिक विक्रमाची नोंद। टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आर्थिक संकटात, काहीतरी काम द्या। मुंबई क्रिकेट संघटनेला विनोद कांबळीनं घातली भाऊक साथ। आणि बॉलिवूड स्टार जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढण्याची शक्यता। ईडीनं सुकेश चंद्रशेखरसह जॅकलिनलाही केला आरोप। सुरुवातीलाच बातमी राज्याच्या राजकारणातली। राज्याच्या राजकारणातली एक अजब घटना समोर आली आहे आणि ती घटना सुद्धा जबरदस्त आहे, कारण सत्ताधाऱ्यांसाठी चक्क विरोधकांनी घोषणाबाजी केली आणि सत्ताधारी आमदारांच्या मंत्रिपदासाठी आणि चांगल्या खात्यासाठी विरोधकांना आंदोलन करावं लागलं। हे सगळं घडलं आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर। अविश्वसनीय वाटणाऱ्या अशा राजकीय घडामोडींवर आमचा खास रिपोर्ट। सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मंत्रिपदासाठी चक्क विरोधक घोषणाबाजी करतायत। सुधीर मुनगंटीवार यांना चांगलं खातं दिलं नाही, आशिष शेलार यांना मंत्री केलं नाही, याचं विरोधकांना प्रचंड दुःख झालं। त्यामुळे पक्षीय मतभेद विसरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। एकीकडे सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलारांसाठी घोषणाबाजी सुरू असतानाच दुसरीकडे सरकारच्या विरोधात देखील विरोधकांनी हल्लाबोल केला। विरोधकांची ही घोषणाबाजी सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवेश करत होते। त्यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करून त्यांची आक्रमक भूमिका स्पष्ट केली। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले। आज आम्ही पायऱ्यांवर बसून देखील आंदोलन केलं। दोन तीन गोष्टींवर महत्त्वाचं, एक तर हे सरकार जे आहे ते लोकशाही विरोधी सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे। दुसरं अर्थात शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, तो देखील आम्ही आज आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। मुळात म्हणजे आपण जर बघत असाल तर हे जे काही चाललेले राज्यात हे फक्त आणि फक्त राजकारण चालू आहे, कुठेही जनतेचा आवाज हा त्यांना ऐकू जात नाही। सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खिजवण्याचा प्रयत्न केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला।
खोके घेऊन अनेक जण ओके झाल्याचा आरोप त्यांनी केला. 50 खोके दिले, हे सरकार त्याच्यामुळे आलं म्हणून खोके आणि ओके ह्या घोषणा विरोधकांच्या माध्यमातून आज दिल्या आणि सर्वसामान्य साऱ्यांनाच माहिती आहे की हे याच्याशिवाय शक्य झालं नाही आणि त्यांनी स्वतः हे मान्य केलेलं आहे. विरोधकांची घोषणाबाजी आणि आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी देखील चांगलाच समाचार घेतला. मला वाटतं आता त्यांना काही पर्याय राहिलेला नाही. सगळ्यांच्या पायाखालची युती सरकलेली आहे, सगळे चौकशीमध्ये आहेत. त्यामुळे आता काही ना काही अवाजवी घोषणा द्यायच्या, चुकीच्या घोषणा द्यायच्या हा त्याचा उपक्रम चाललेला आहे. त्यांनी काय आरोप असतील, कोणते 50 खोके, कोणते 100 खोके, त्यांनी ते पुराव्यानिशी सांगावं ना. नुसतं काहीतरी आवाज घोषणा द्यायच्या आणि आता दाखवायचा प्रयत्न करतात की आम्ही आहोत कुठेतरी, हा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न याचा चाललेला आहे. गेल्या अधिवेशनात म्यावम्यावचा मुद्दा गाजला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं सत्ताधारी पक्ष आणि आदित्य ठाकरेंना खिजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सत्ताधारी विरोधक झाले आणि विरोधक सत्ताधारी. मात्र जिथे घोषणाबाजी केली जाते ती पायरी बदलत नसल्याचंही स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थात सभागृहात सगळं ओके. असो, आपल्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी पेढा भरवण्याची नवीन पद्धत आज दाखवली. पेढा भरवायची पद्धत नेमकी काय आहे आणि या पेढा भरवण्याच्या पद्धतीची काय एवढी मोठी चर्चा आहे, पाहूयात. उदयनराजेंनी चक्क तोंडानं भरवला पेढा. कार्यकर्त्याचं राजेंकडून तोंड गोड. स्टायलिश राजेंकडून राजे स्टाईल पेढा. खासदार उदयनराजे म्हणजे स्टाईल. राजे जे काही करतात ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी स्टाईल स्टेटमेंट होऊन जातं. उदयनराजे जे करतात त्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांना फार कौतुकही असतं. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता. नुकताच त्यांच्या एका कार्यकर्त्याला भरवलेला पेढा चर्चेचा विषय ठरलाय. त्याचं झालं असं की विनोद मोरे नावाच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता. मोरेंना राजेंसोबत केक कापायचा होता. राजेंसोबत मोरेंनी केक कापलाही. आता वेळ आली तोंड गोड करायची. राजेंनी थेट तोंडात पेढा घेतला आणि विनोद मोरेंचं तोंड गोड केलं. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झालाय. उदयनराजे जे काही करतात त्यांचे कार्यकर्ते त्यांना तसंच फॉलो करतात. आता तोंड गोड करण्याची ही राजे स्टाईल कार्यकर्त्यांनी कॉपी न करो म्हणजेच मिळवलं. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. सरकार रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात, पण तरीही खड्डेमुक्त रस्ते का होत नाहीत असा प्रश्न आपल्याला कायमच पडत असतो. आणि याचं उत्तर आम्हाला सापडलंय. भिवंडी पॅटर्न. हा भिवंडी पॅटर्न नेमका काय आहे, चला पाहूयात. पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात डांबर खडी. खड्डे बुजवण्याच्या नावाखाली नुसती मलमपट्टी. खड्डे बुजवण्याचा भिवंडी पॅटर्न वादात. राज्यातले बहुतांश रस्ते खड्ड्यात गेले. खड्ड्यांमुळे ठाणे भिवंडीतल्या वाहतूक व्यवस्थेचे 3-13 वाजले. सरकारी पातळीवर खड्डे बुजवण्याचे आदेश निघाले. खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे, पण खड्डे बुजवलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडतायत. खड्डे बुजवण्याचं काम कंत्राटदार कसं करतात याचा एक नमुना व्हिडिओ व्हायरल झालाय. चक्क पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात डांबर आणि खडी टाकली जाते. भिवंडी वसई रोडवर खड्डे पडले. हे खड्डे बुजवण्याचं काम ठेकेदार कंपनीनं घेतलं. खड्डे बुजवायचं काम करून पैसे लाटण्यासाठी चक्क पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात
डांबर खडी टाकण्यात आली. ठेकेदाराच्या खड्डे बुजवण्याच्या या पॅटर्न विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. अनेक वर्षापासून या रस्त्याच्या तक्रारी आहेत. अनेक लोकांना या ठिकाणी जीव गमावे लागलेत आणि अनेक लोकांना या ठिकाणी अपंगत्व आलं आहे. तरीसुद्धा ही सुप्रीम कंपनी आजही निकृष्ट दर्जाचं काम करते आणि याच्या तक्रारी वारंवार आम्ही स्थानिकांनी अनेक आंदोलनं, उपोषणं आणि लेखी स्वरूपात केलेले आहेत. मुळामध्ये रस्त्याची दुरुस्ती, देखभाल हे सर्व काम त्या सुप्रीम कंपनीचं आहे. जी कंपनी ही टोल चालवते, पण त्या कंपनीला पाठीशी घालण्याचं काम हे संपूर्ण PWD ठाणे विभागाचे जे अधिकारी आहेत ते सगळे त्यांच्या संगनमताने असल्यामुळे त्या रस्त्याचं काम होत नाही. जोपर्यंत त्या रस्त्याचं पूर्ण रस्ता बनत नाहीये तोपर्यंत तो टोल नाका बंद झाला पाहिजे. बुजवलेले खड्डे का उखडतात? एकदा खड्डे बुजवल्यावर त्या ठिकाणी खड्डे का पडतात? या प्रश्नांची उत्तरं खड्डे बुजवण्याच्या या भिवंडी पॅटर्न मागे आहेत. त्यामुळे कंत्राटदारांचं कोट कल्याण करणारा हा खड्डे बुजवण्याचा पॅटर्न कायमचा बंद व्हायला हवा अशी मागणी होतीये. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. आता भिवंडीचा विकास का होत नाही असा प्रश्न भिवंडीकर वारंवार विचारतात. त्यांना हे उत्तर मिळालं आहे कारण प्रशासन आणि राजकारणी मिळूनच त्यांना खड्ड्यात घालतात. वळूयात पुढच्या बातमीकडे. औरंगाबादमध्ये रस्त्यांच्या मुद्द्यावरून राजकीय लढाई सुरू झाली आहे. पालिका आयुक्तांच्या बदलीसोबतच शहरातल्या रस्त्यांच्या कामाचा बदललेला निर्णयसुद्धा राजकीय संघर्षाचाच विषय बनला आहे. एकंदरीतच 5 मंत्री असून एकही रस्ता धड नाही अशी स्थिती औरंगाबाद शहरात पाहायला मिळते. राज्यातलं सरकार बदललं आणि शहरातील पालिकेची समीकरणं बदलली. तत्कालीन पालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेंनी सर्व रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कामासाठी निधी दिला. परिणामी 111 रस्ते मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली. मात्र नवे प्रशासक अभिजित चौधरींनी 111 पैकी 87 रस्त्यांचं काम बंद केलं आणि अवघ्या 24 कामांनाच मंजुरी दिली. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. सरकार बदललं तर धोरण बदलत नाही, विकास कामं थांबत नाहीत, विकास कामांमध्ये राजकारण सुद्धा यायला नको. म्हणून त्या सरकारने सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कदाचित असंही होऊ शकतं, मला वाटतं जसं राज्यातली इतर विकास कामं थांबवलीत तसाच प्रयोग या शहरात होतोय काय याची सुद्धा भीती वाटायला लागली. औरंगाबाद शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालाय. त्यामुळे केंद्र सरकारचा निधी मिळाला, मात्र महापालिकेचा हिस्सा भरण्या एवढा निधी उपलब्ध नव्हता. 111 रस्त्यांसाठी 317 कोटी रुपयांचा खर्च येणार होता. त्यात केंद्राचा हिस्सा 80 कोटी तर पालिकेचा हिस्सा 237 कोटी. 50% कामांना सुरुवात झाली. मात्र शिवसेनेचा प्रभाव असलेल्या वॉर्डातच मंजुरी देण्यात आल्याचा आरोप केला जात होता. हिस्सा भरण्याची कुवत नसताना पालिकेनं रस्त्यांना मंजुरी का दिली असा सवाल शिंदे गटानं उपस्थित केला. तर भाजपनं सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तिथं काम होणं गरजेचं आहे. ज्या रस्त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होते ते सगळे रस्ते शासन या ठिकाणी करेल. राज्य शासन त्याच्यासाठी पैसे उपलब्ध करून देईल. नक्कीच शिवसेनेला याच्यावर राजकारण करायचं असेल, परंतु यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आमच्यावर आरोप करण्याच्या अगोदर की जेव्हा मागचं राज्य शासन सत्तेच्या खुर्चीमध्ये ते बसलेलं असताना त्यांनी शहराला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून दिला नाही. शहरात पाणी आणि रस्त्याचा विषय महत्वाचा आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधक मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करत असल्याचा आरोप MIMनं केलाय. शहरात 5 मंत्री असताना अधिक रस्ते मंजूर व्हायला हवे होते असा मुद्दा खासदारांनी उपस्थित केलाय. हे औरंगाबादकरांनी विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना थेट प्रश्न विचारायला पाहिजे. त्यांनी औरंगाबाद आता राजकीय दृष्ट्या महत्वाचं शहर झालंय. सर्वच पक्ष तुल्यबळ असल्यानं सरकारी कामात ढवळाढवळ होणार आहे. परिणामी जनतेनं दबाव निर्माण करण्याची गरज आहे. एकंदरीतच या सगळ्या गोष्टींमध्ये औरंगाबादच्या महत्वाच्या रस्त्याच्या प्रश्नाला जे आहे सध्या खीळ बसताना दिसते. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. बातमी आहे नागपूरमधून. नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच परस्पर तलाठी कार्यालयात बसून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा अहवाल तयार केलाय. कसा? या फोटोमध्येच तुमच्या लक्षात येईल की शेतात चिखल किती झालाय. खरं तर अख्खं शेतच चिखलात गेलंय. पण या शेतकऱ्याला नुकसान भरपाई किती मिळणार आहे माहिती आहे? 400 रुपये. उपराजधानीतला धक्कादायक प्रकार.
अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांची घोर थट्टा. पंचनाम्याच्या नावाखाली जखमेवर मीठ चोळलं. लाखोंचं नुकसान मात्र 100चा अहवाल. कास्तकरांच्या तोंडाला पुसली पानं. मंडळी, गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं विदर्भाला झोडपून काढलं. त्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं. ही नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर तालुक्यातल्या मांडवी गावातली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची यादी आहे. अगोदरच अतिवृष्टीनं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं पंचनाम्यानंतर सरकारकडे मदतीसाठी डोळे लावले. असं असताना महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अवघं 400 रुपयांचं नुकसान झालं असं पंचनाम्यात नमूद करत जणू त्यांच्या जखमेवर मीठ सोडलंय. शेतकऱ्याला प्रति एकर झालेला खर्च बघा. कपाशीचं बियाणं 400 ग्रॅम घेतलं, ती बॅग आहे 800 रुपयांना. एका एकराला 1.5 बॅग लागते, म्हणजे खर्च गेला 1200 रुपयांवर. खताची एक गोणी 1500 रुपयाला आहे. एका एकराला 2 बॅग लागतात. एकूण खताचा खर्च 3000 रुपये. पेरणी पूर्व मशागत 4000 रुपये. लागवड, निंदण, तणनाशक खर्च 6000 रुपये. एकरी एकूण खर्च 14400 रुपये. पण समजा शासनानं आम्हाला कमस कम शेती पाऊन सण्या आराजी पाऊन सण्याच्या पद्धतीनं द्यायला पाहिजे. 15-15चं खत जे समजा 1500 रुपयाचं होते, तर ते समजा हे 400 रुपयामध्ये भागते का सांगा. मला एक 400 रुपये मिळाले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा सर्वे केल्याचा महसूल आणि कृषी विभागाकडून दावा केला गेला. मांडवी गावातील 359 शेतकऱ्यांच्या शेतीचा सर्वे केल्याचं अहवालात नमूद केलं. मात्र एकही कर्मचारी शेताकडे फिरकला नसल्याची तक्रार शेतकरी करतायत. एकही आठवड्याचा खर्च निघत नाही आणि शेती खास म्हणजे ह्याच कारणामुळे जे तरुण वर्ग आहे हे शेतीपासून दूर चालले. सगळ्यांची हेच व्यथा आहे. कोणालाच नुकसान भरपाई बरोबर रीतीने दिली नाही आणि जाग्यावरून लिस्ट बनवतात, सर्वे करतात. या संपूर्ण अहवालाबाबत तमाम शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न उपस्थित करण्यासाठी आम्ही कळमेश्वर तहसील कार्यालय गाठलं. मात्र तिथल्या तहसीलदारांनी वरिष्ठांची परवानगी नसल्याचं कारण देत कॅमेऱ्यासमोर चकार शब्द काढला नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मांडवी गावात जाऊन प्रत्यक्ष मोका चौकशी केली का व ज्या शेतकऱ्यांना 400 रुपयांची मदत मिळणार आहे त्याचे काय निकष आहे हे विचारण्यासाठी आम्ही कळमेश्वरच्या तहसील कार्यालयामध्ये पोहोचलो. मात्र इथल्या अधिकाऱ्यांनी यावर बोलायला नकार दिला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जिथं आजच्या घडीला एका दिवसाची मजुरी 400 रुपये आहे, तिथं या महाभागाने शेतकऱ्याचं वर्षभराचं नुकसान अवघं 400 रुपये दाखवलंय. परकीयाचं सरकार जाऊन स्वकीयाचं सरकार आलं, त्याचा आपण अमृत महोत्सव देखील साजरा करत आहे. मात्र यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांची मोगलशाही अजूनही संपलेली नाही, हे मांडवी गावातल्या या प्रातिनिधिक उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. अपेक्षा आहे की राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार या अशा गोष्टींकडे लक्ष देतील, अन्यथा 400 रुपयात शेतकऱ्याच्या गुराढोराचा कडबा पण येणार नाही भाऊ. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई मनपाचा भोंगळ कारभार आपण अनेकदा ऐकलाय, पण कोविडच्या काळात त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागलेत. कारण हा सावळा गोंधळ इतका वाढला की त्यामुळे रुग्णांना नाहक आपला जीव गमवावा लागला होता. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेलेले ते 12 रुग्णांचे जीव. पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट. सब जगह पे ऑटो प्रेशर लो है. हा व्हिडिओ दाखवण्याचा हेतू इतकाच
मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातील महापालिकेचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर हे सुरू झाल्यापासून विविध वाद आणि भोंगळ कारभारामुळे चर्चेत राहिले आणि त्यात भर पडली आहे ती याच सेंटरमध्ये मे 2021 मध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे। कमी दाबाच्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे एकाच दिवशी 12 रुग्णांच्या झालेल्या मृत्यूचा प्रकार दाबला जाऊ नये म्हणून विरोधकांनी देखील हे प्रकरण सुरुवातीपासूनच चांगलंच लावून धरलं। अतिशय खेदाने नमूद करावं असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या संवेदनहीनतेमुळे मुंबईकरांना आपले प्राण गमवायला। मला एक कळत नाही की स्थायी समितीमध्ये चर्चा झाली, पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली, त्याच्यावर डेथ कमिटी अपॉइंट झाली आणि तरीही त्याच्याकडे कानाडोळा केला गेला, दुर्लक्ष केलं गेलं। तसं पाहायला गेल्यास या रुग्णालयात 15 आयसीयू बेडची क्षमता आहे, मात्र दुसऱ्या लाटेत रुग्णांना आयसीयू बेडची गरज ही मोठ्या प्रमाणात भासायला लागली होती। त्यामुळे मनपानं ही बेड संख्या वाढवली, मात्र त्याच वेळी त्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर मात्र वाढवले गेले नाही। तसंच 47 आयसीयू बेडला विभागून हे ऑक्सिजन सिलेंडर लावले गेले, परिणामी पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यानं या रुग्णांचा मृत्यू झाला। त्यावेळेला आम्ही तत्कालीन डीन होते जे त्यांना पण ही कंप्लेंट केली होती की व्यवस्थित मेंटेन होत नाही, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, या गोष्टी तुम्ही लक्ष द्या। आणि त्यावेळेला ज्यावेळेला 12 लोक दगावली गेली त्यावेळेला त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्या विरोधात तुम्ही हे करा, चौकशी बसवा वगैरे या गोष्टी सगळ्या झालेल्या होत्या, पण काहीच झालेलं नाहीये। नेमका भ्रष्टाचार कसा झाला? 2012 मध्ये या रुग्णालयाच्या परीक्षणाचं कंत्राट युनिटी कन्स्ट्रक्शनला दिलं गेलं। या कंपनीनं त्याचं उपकंत्राट दिलं, मात्र हॉस्पिटलचं मेंटेनन्स केलं जात नव्हतं। गरज पडल्यावर मुंबई मनपानं 43 कोटींचं कंत्राट काढलं, मात्र परीक्षण न केलेल्या कंपनीवर कुठलीच कारवाई नाही। हॉस्पिटल स्टाफनं वारंवार सांगून सुद्धा ऑक्सिजनचा दाब व्यवस्थित ठेवला गेला नाही। 12 रुग्णांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण प्रकाश झोतात आलं। मनपाकडून मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमली गेली, मात्र अद्याप त्या समितीचा अहवाल आलेलाच नाही। हॉस्पिटल प्रशासनाकडून या प्रकरणी हात झटकण्यात आले आणि हे सर्व रुग्ण अत्यव्यस्त होते अशी सारवासारव करण्यात आली। तर माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी या प्रकरणी सर्व तपासणी करून माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी केली आहे। सविस्तर माहिती द्यावी आणि दूध का दूध पाणी का पाणी का करावं, कारण हे प्रशासनाने राबवलेलं संपूर्ण मिशन आहे। मिशनचे जितके चांगल्या बाजू आपण ॲक्सेप्ट करतोय तर एखादी वाईट बाजू कोणतरी म्हणतंय, कुठचा तरी एक पक्ष म्हणतोय, कोणतरी म्हणण्याच्या पक्ष म्हणतोय, तर सगळ्यांचं मनाचं समाधान करणं हे आयुक्तांचं आणि प्रशासनाचं काम आहे। मुंबई महापालिकेनं दिलेलं 43 कोटींचं कंत्राट विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे रोखण्यात आलं। भलेही त्यामुळे महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी थांबली, मात्र ज्यांचे जीव गेले त्यांना न्याय कधी मिळणार? हा सवाल मृत रुग्णांच्या कुटुंबियांकडून वारंवार केला जातोय। मुंबई महानगरपालिकेनं ट्रॉमा केअर सेंटरसाठी 43 कोटी रुपयांचं नवीन कंत्राट काढलं। ऑक्सिजनच्या गॅसलाईन पाईपसाठी हे कंत्राट काढण्यात आलं। तेही कंत्राट चंदीगडच्या MDD नावाच्या एका ब्लॅकलिस्टेड कंपनीला देण्यात आलं। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या गॅस पाईपलाईनमध्ये सुद्धा पैसे खायचा हेतू होता असा आरोप भाजपच्या वतीनं केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।